नमस्कार। आज आपण फक्त 10 ते 15 मिनिटात मस्त मऊ जाळीदार पौष्टिक नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 कप नाचणीचे पीठ घ्यायचं। यातच अर्धा कप रवा घ्यायचा। रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। आता अर्धा कप दही घ्यायचं, पण दही असं घट्ट न घालता यात अर्धा कप पाणी घालून दही फेटून घ्यायचं। याचं ताक करून घ्यायचं। तर बघा दही मी फेटून घेतलं आहे। दह्याऐवजी ताक असेल तर 1 कप ताक घाला। आता हे सगळं चमच्याने एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता याला झाकण लावून हे मिश्रण 1-2 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे हे नंतर आपल्याला फेटून घ्यावं लागत नाही आणि व्यवस्थित मिक्स होते। मिक्सरमधून फिरवलेलं हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्याला बरंच पीठ लागलेलं असते, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पाणी सुद्धा यात घालून घ्या। हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं, कारण यामध्ये रवा आहे तर रवा मुरायला थोडा वेळ लागतो। तर पीठ मुरेपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी अर्धा कप खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरंच आहे। थोडे फुटाणे घेतले आहे, त्याची साल काढून घेतलं आहे। याऐवजी डाळवा सुद्धा घेऊ शकता। 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, जिरं, कढीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर घेतली आहे। जेवढं खोबरं घेतलं आहे तेवढीच कोथिंबीर सुद्धा घ्यायची। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता यात चवीनुसार मीठ घालायचं, थोडी साखर आणि चटणीला आंबट टेस्ट येण्यासाठी 1 चमचा दही घालायचं। आता यात पाणी न घालताच आधी हे मिक्सरला असंच फिरवून घ्या। तर बघा पाणी न घालताच मी मिक्सरला फिरवून घेतलं। आता थोडं पाणी घालून परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ चटणी वाटून घ्यायची। आता यावर तडका घालायचा। तडका पॅनमध्ये तेल गरम करून मी त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडासा हिंग घातला होता। तर चटणी आपली तयार झाली आहे। अगदी झटपट 5 मिनिटात ही चटणी तयार होते। पीठ मुरायला ठेवून सुद्धा आता 10 ते 15 मिनिटं झाले आहे। हे थोडं घट्ट झालं आहे, तर यात थोडं पाणी घालायचं। पीठ खूप पातळ करायचं नाही, असं थोडं घट्टच ठेवायचं। आता यात चवीनुसार मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपण हे पिठाचे इन्स्टंट स्पंज डोसे बनवणार आहोत। त्यासाठी यात मी पाव चमचा सोडा घालते। सोड्याऐवजी तुम्ही इथे इनो घालू शकता। सोडा किंवा इनो घातल्यामुळे डोस्यावर जाळी छान पडते। जर तुम्हाला इनो किंवा सोडा घालायचा नसेल तर पीठ आदल्या दिवशी रात्री मिक्सरमधून फिरवून भिजत ठेवा, म्हणजे मग पीठ रात्रभर चांगलं मुरते आणि मग त्याला छान जाळी पडते। आता आपण याचे लगेच स्पंज डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे तवा मी गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी तेल किंवा तूप लावून घ्यायचे। हे नाचणीच्या पिठाचे स्पंज डोसे तूप घालून सुद्धा खूप छान लागतात, पौष्टिक होतात। आता 1 ते 2 चमचे बॅटर घेऊन असं पसरवून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, म्हणजे यावर जाळी छान पडते। तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये डोसे बनवून घ्या। बघा छान जाळी पडली आहे। लगेच हा डोसा भाजला जातो। एकाच बाजूने आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा तयार झाला आहे। छोट्या मुलांसाठी छोटे छोटे डोसे बनवून द्या, मुलं खूप आवडीने खाणार, खूप पौष्टिक आहे। ह्याच पिठाचे तुम्ही मस्त कुरकुरीत डोसे सुद्धा बनवून घेऊ शकता। तर मी पिठामध्ये थोडं पाणी घालून पीठ थोडं पातळ करून घेतलं आहे। हा डोसा सुद्धा छान जाळीदार झाला आहे। अशा प्रकारे याचे छान कुरकुरीत डोसे सुद्धा बनवता येतात। हे डोसे दिसायला सुंदर दिसतात, खूप पौष्टिक आहे, मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। हे डोसे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। सकाळी नाश्त्याला बनवा किंवा एखाद्या वेळी जेवणासाठी सुद्धा बनवू शकता।